पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू होती। ममता बॅनर्जी कोलकात्यामध्ये एका सभेला संबोधित करत होत्या। याच मंचावर ममता बॅनर्जी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना एक नाव दिलं। आदित्यनाथ हे योगी नाहीत तर भोगी आहेत। ममता बॅनर्जी यांच्या या उपाधीची आठवण होण्याचं कारण अयोध्येतल्या राम मंदिरात भक्तांनी चढवलेल्या दानरूपी भोगावर पडलेला दरोडा। विरोधकांच्या मते या दरोड्याचे मास्टरमाइंड हे स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आहेत आणि त्यामुळे हे योगी नाहीत तर भोगी आहेत। राम मंदिरातल्या दानपेटीवरच्या डल्ल्या प्रकरणी चौकशी समिती बसली आहे। चौकशा सुरू आहेत तरी सुद्धा योगींकडे का बोट दाखवलं जात आहे? 2027 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांपूर्वीच योगी आदित्यनाथ यांना मोठा झटका बसणार का? भगवा रंग परिधान करणारा हिंदुत्वाचा फायरब्रँड चेहरा निवडणुकीआधीच झाकोळला जाणार का? आणि राम मंदिरातल्या या कथित घोटाळ्याच्या निमित्तानं उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या सत्तेला हादरा बसणार का? हेच या रिपोर्टमधनं बघूयात। नमस्कार, मी गुरुप्रसाद आणि तुम्ही बोलभिडू बघताय। राम भारत की आस्था है, राम भारत का आधार है, राम भारत का विचार है, राम भारत का विधान है, राम भारत की चेतना है, राम भारत का चिंतन है, राम भारत की प्रतिष्ठा है, राम भारत का प्रताप है। 22 जानेवारी 2024 आजपासून जवळपास 2.5 वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या आणि हिंदूंच्या स्वप्नातल्या राम मंदिराचं लोकार्पण केलं। तेव्हा प्रभू रामचंद्रांच्या स्तुतीसाठी केलेली ही काही विधानं होती। पण आज 2.5 वर्षांनंतर मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या मंदिरातच मंदिराच्या दानामध्ये अमर्याद घोटाळा झाल्याचं समोर आलं आणि मोदी सरकारच्या प्रतिमेला आजवरचा सर्वात मोठा धक्का बसला। राम मंदिरामध्ये मोठ्या श्रद्धेनं आणि आस्थेनं भक्तांनी केलेल्या दानावरती मंदिरातल्याच सेवेकरांनी डल्ला मारला। चौकशी समित्या बसवल्या गेल्या, कारवाई सुरू झाली। मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांपासून पदाधिकाऱ्यांपर्यंत चौकशा सुरू झाल्या। पण विरोधकांच्या मते गठीत झालेली चौकशी समिती हा फक्त एक फार्स आहे। बड्या माशांना वाचवण्यासाठी छोट्या माशांचा बळी दिला जातोय। विरोधकांचा निशाणा कोणाकडे आहे हे सांगण्यासाठी कोणी तज्ञाची गरज नाही, नाव एकच आहे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ। राम मंदिरातल्या दानचोरी प्रकरणी योगी आदित्यनाथ यांच्याकडे बोट का दाखवलं जात आहे हे जाणून घेण्याआधी आदित्यनाथ यांच्या राजकारणातल्या उदयाची पार्श्वभूमी जाणून घेणं महत्त्वाचं आहे। 2017चं वर्ष, उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांचं वारं होतं। देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये समाजवादी पक्षाची सत्ता होती। 2014च्या मोदी लाटेमध्ये देशात भाजपचं सरकार होतं आणि भाजपला उत्तर प्रदेशमध्ये कोणत्याही स्थितीत कमळ फुलवायचं होतं। त्यामागचं सर्वात मोठं कारण होतं भाजपच्या जाहीरनाम्यातलं राम मंदिर। अयोध्येमध्ये राम मंदिर उभं करायचं असेल तर उत्तर प्रदेशमध्ये आपली सत्ता हवीच हे भाजपला पक्क ठाऊक होतं आणि त्यासाठी देशभरातले भाजपचे दिग्गज हे उत्तर प्रदेशमध्ये ठाण मांडून होते। पण मोदींनी प्रचाराची सर्वात मोठी जबाबदारी दिली ती एका तरुणाला। त्या तरुणाचं नाव होतं अजय सिंग बिष्ट अर्थात योगी आदित्यनाथ। वय वर्ष अवघं 45, भगवी वस्त्र, प्रखर हिंदुत्व, तेजस्वी वाणी आणि सर्वात महत्त्वाचं राम मंदिराचे पुरस्कर्ते। 403 पैकी तब्बल 318 जागा जिंकून भाजप उत्तर प्रदेशात सत्तेत आली। आणि मग प्रश्न पडला, उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री कोण? दावेदार अनेक होते, दिग्गज होते, पण भाजपनं आपल्या नेहमीच्या धक्का तंत्राचा वापर करत मुख्यमंत्री पदासाठी योगींची निवड केली। आणि तेव्हा स्पष्ट झालं होतं की राम लल्ला फिर आएंगे, मंदिर वही बनाएंगे हा भाजपचा संकल्प सत्यात उतरणार। पहिली 5 वर्ष योगींनी प्रखर हिंदुत्वाला धरूनच राज्य चालवलं। समाजवादी पक्षाच्या काळात फोफावलेला गुंडाराज मोडून काढल्याचं दावे केले गेले। अल्पसंख्याक विशेषतः मुस्लिम समाजामध्ये अदृश्य अस्वस्थता निर्माण झाली। बुलडोजर बाबाच्या नावाने आदित्यनाथ प्रसिद्ध झाले। दुसरीकडे भाजपनं आपल्या संकल्पाच्या सिद्धीसाठी 2020 मध्ये राम मंदिराचं भूमिपूजन केलं आणि मंदिराचं काम जोरात सुरू झालं। भाजपचं सर्वात मोठं स्वप्न सत्यात आणण्याचं शिवधनुष्य हे योगींच्या खांद्यावर होतं। अयोध्येतली अतिक्रमणं हटवताना त्यांच्यावरती प्रचंड टीका झाली, पण भाजपच्या व्यापक हिंदुत्वासाठी त्याचं प्रतीक असलेल्या राम मंदिरासाठी योगींनी ते घडवून आणलं। उत्तर प्रदेशात हिंदुत्ववादी मतांचं भाजपच्या बाजूनं असलेलं ध्रुवीकरण हे कायम राहिलं। 2020 मध्ये राम मंदिराची पायाभरणी झाली आणि 2022 मध्ये उत्तर प्रदेशात पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली। जागा कमी झाल्या पण बहुमत कायम होतं।
भाजपनं सलग दुसऱ्यांदा योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री पदावरती बसवलं. भाजपनं केलेला मंदिराचा संकल्प योगींच्या याच कार्यकाळामध्ये पूर्ण झाला. दुसऱ्या सत्तेच्या दुसऱ्याच वर्षी म्हणजे 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं लोकार्पण झालं आणि योगी आदित्यनाथ यांच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवला गेला. योगी आदित्यनाथ हे राम मंदिराच्या लोकार्पणावेळी भाजपमधल्या सर्वात लोकप्रिय नेत्यांच्या यादीत वरच्या क्रमांकावरती पोहोचले होते. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि त्यानंतर भाजपमध्ये तिसरं नाव हे योगींचं घेतलं जाऊ लागलं. चर्चा इतकी होऊ लागली की देशाची धुरा सुद्धा कदाचित योगींच्या हातात जाईल असं सुद्धा त्यावेळी बोललं गेलं. पण यशाच्या इतक्या पायऱ्या चढल्यानंतर मात्र योगी आदित्यनाथ यांना सर्वात मोठी ठेच लागली. ती ठेच म्हणजे राम मंदिरात दानाची चोरी झाली. 4 जून 2026 मंदिरामध्ये भक्तांनी दिलेलं दान चोरीला गेल्याचं राम मंदिर न्यासाला कळलं. 7 तारखेला ही बातमी जगजाहीर झाली. पहिला आठवडाभर ना कुठली चौकशी झाली ना कोणाला अटक झाली. कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या मंदिरामध्ये चोरी झालेली होती आणि काहीच कारवाई का नाही असे सवाल विचारले जाऊ लागले. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून इथेच आदित्यनाथ यांच्यावरती पहिला वार झाला. हिंदुत्ववादी इमेज पांघरणाऱ्या योगींना या घोटाळ्याचं काहीच कसं वाटत नाही असे सवाल मग विचारले जाऊ लागले. याच दबावातनं योगी सरकारनं चौकशी समितीची स्थापना केली. मंदिरामध्ये दान जमा करणारे सेवेकरी चौकशी समितीच्या रडारवर आले. त्यातल्या 8 जणांना अटक करण्यात आली. दानाची मोजदाद करणारा टिन्नू यादव सुद्धा सापडला. पण कर्मचाऱ्यांवरती अटकेची कारवाई होत असतानाच मंदिर न्यासाच्या पदाधिकाऱ्यांची चौकशी मात्र झाली नाही. योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा त्यामुळे टीकेचे धनी बनले. आदित्यनाथ हे न्यासाच्या पदाधिकाऱ्यांना वाचवतायत का असे प्रश्न सुद्धा विचारले जाऊ लागले. अखेर घोटाळा उघडकीस येऊन 20 दिवस झाल्यानंतर न्यासाचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त अनिल मिश्रा यांनी राजीनामे दिले आणि तिथेच योगी आदित्यनाथ यांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात क्लीन इमेजला धक्का बसला. घोटाळा इतर कोणता असता तर कदाचित पचलाही असता, पण इथे तर भाजपचं सर्वोच्च संकल्प असलेल्या राम मंदिरामध्ये भ्रष्टाचार झालेला होता. भाजपच्या प्रतिष्ठेला धक्का बसला होता. ना खाऊंगा ना खाने दूंगा या नरेंद्र मोदींच्या घोषणेला तडा गेला होता. जेव्हापासून राम मंदिरातल्या दान चोरीचं प्रकरण समोर आलं आणि तेव्हापासून योगींनी राम मंदिर न्यास, त्याचे सरचिटणीस चंपतराय आणि विश्वस्त मंडळापासून फारकत घेतली. एरवी अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये जेव्हा जेव्हा योगी आले तेव्हा तेव्हा ते चंपतराय आणि मंडळी यांच्या सोबत दिसायचे. पण काही दिवसांपूर्वीच योगी अयोध्येमध्ये आले तेव्हा मात्र त्यांनी या सगळ्या मंडळींची फारकत घेतली. या उलट आपणच या घोटाळ्याच्या कर्त्या धर्त्यांना गजाआड करणार अशी घोषणा सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी केली. आस्थेशी खेळ करणाऱ्यांना क्षमा करणार नाही असं म्हणत योगींनी या प्रकरणाशी आपला कुठलाही संबंध नाही हे अधोरेखित करण्याचाच प्रयत्न केला. योगींनी आपल्याला प्रकरणातून नामानिराळा ठेवण्याचा प्रयत्न केला असला तरी राज्याचा प्रमुख म्हणून त्यांची जबाबदारी संपत नाही. खरं तर हा घोटाळा उघडकीस येताच योगी सरकारनं गुन्हे दाखल करायला हवे होते. गुन्हे दाखल करण्यासाठीच योगी सरकारने आठवड्याचा कालावधी घेतला. सेवेकऱ्यांची चौकशी तातडीनं करणं आवश्यक होतं, पण चौकशी सुरू होण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी लोटला. अटक सत्र सुरू होण्यासाठी 2 आठवडे लोटले आणि मंदिराच्या नियोजनाची जबाबदारी असणाऱ्यांचे राजीनामे घेण्यासाठी जवळपास महिना गेला. योगी सरकारची ही लेट लतीफी संशयाला बळ देणारी आहे. इतकंच नाही तर चंपतराय सारखी माणसं ही प्यादी आहेत आणि योगी हेच या घोटाळ्याचे भोगी आहेत असा प्रचार आता विरोधकांनी सुरू केला. योगी सरकारनं वेळकाढूपणा केला का? केला असेल तर का केला? योगींना कुणाला वाचवायचं होतं का? की या चोरीचे धागेदोरे थेट सरकारपर्यंत पोहोचणार होते? आतापर्यंत धडाकेबाज निर्णयांसाठी ओळखले जाणारे योगी असे अचानक हताश आणि निष्प्रभ का वाटू लागले आहेत असा प्रश्न आता विरोधक विचारत आहेत. अवघ्या 8 महिन्यांवरती उत्तर प्रदेशच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. अशा वेळी भाजपमधल्या 3 नंबरच्या नेत्यावरती असे गंभीर सवाल उपस्थित होणं हे भाजपसाठी धोकादायक आहे. 2017 मध्ये 300 पार असलेली भाजप 2022 मध्ये किमान 60 जागांनी घसरून 250 पर्यंत पोहोचली होती. राज्यसभेमध्ये ताकद वाढवायची असेल तर देशातल्या सर्वात मोठ्या राज्यामध्ये परफॉर्म करून दाखवणं ही भाजपची गरज आहे. अशा वेळी योगींच्या राज्यामध्ये भाजपच्या सर्वोच्च संकल्पाला हादरा बसत असेल तर ही खुद्द योगींसाठी सुद्धा धोक्याची घंटा असेल. तुम्हाला या सगळ्यावरती काय वाटतं? खरंच योगी या घोटाळ्यामागचे भोगी आहेत का?
राम मंदिरातल्या दानचोरीचे तार योगींशी जोडले गेलेले आहेत का? भगव्या वस्त्राच्या आड असलेले योगी हे खरंच विरोधक म्हणतात त्याप्रमाणे भोगी आहेत का? येणाऱ्या निवडणुकीमध्ये राम मंदिर चोरी प्रकरणाचा फटका थेट योगींना बसणार का? तुमची मतं आणि कमेंट्स आम्हाला नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी बोल भिडू सबस्क्राईब करायला विसरू नका.